हो, रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे. त्यांच्या अतिरिक्त कुठे कुठे गुन्हे दाखल आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय आहे सद्यस्थिती, ते सर्व गोष्टीबद्दल आता माहिती घेणे सुरू आहे. सर, या घटनेच्या निमित्तानं बाकी ज्वेलर्सला किंवा इतर दुकानदारांना काय आवाहन करता येईल? जे प्रिकॉशनरी मेजर्स आहे, एखादी तिकडचे जे सराफ बाजार आहेत, 4 दुकानं आजूबाजूचे आहेत, ते सर्वांनी मिळून तरी एक आर्म्ड गार्ड ते ठेवू शकेल. आणि यांनी त्यांच्या दुकानापुरता कॅमेरास लावलेला आहे मॅक्सिमम दुकानामध्ये. आणि आणखी रोड फेसिंग पण चांगला क्वालिटीच्या कॅमेरास लावलं तर काय अनर्थ घडलं तर ताबडतोब त्याबद्दल रिॲक्ट करायला इन्व्हेस्टिगेशनलाही मदत होईल. आहेत, एक केस आमच्याकडे दाखल आहे. सर, 2 जे गाड्या सापडलेल्या ते मेन ओनर कोण आहेत काय माहिती? 2 जे गाड्या सापडलेल्या टू व्हीलर त्याचे ओनर कोण आहेत? त्यांच्या या लोकांच्या मालकीच्या नाही आहे. त्याबद्दल आता यांच्याकडे कशा आला त्याबद्दल तपास चालू आहे. हे आरोपी जे आहेत सोलापूर, पुणे, तुळजापूर, हे एकत्र कसे? हे जे अजिंक्य चव्हाण पुणेचे आहे, विशाल जाधव तुळजापूरचा आहे, हे इकडं स्थानिकला साहिल गायकवाडसोबत टचलं होतं असं अशा तपासामध्ये निष्पन्न होत आहे. यांना कॉन्टॅक्ट करून नंतर इकडचं लोकल जमा केलं असं वाटतं. ते आता पूर्ण डिटेल्स हो आता पूर्ण डिटेल्स अजून समोर नाही आहे. आता प्रिलिमिनरी फॅक्ट्स जे आहे डिटेक्शनबद्दल ते आपल्याला आता मी शेअर करतो. बाकी त्यांनी कुठं कुठं फिरलं, अगोदर याच ठिकाणी येऊन गेलं का, त्याबद्दल आता तपासात निष्पन्न होईल. सर, घटनेच्या दिवशी त्यांना यश आलं नव्हतं, नेमकं कशामुळे ते पळून गेले किंवा ते जसं ताबडतोब गर्दी जमलं तिकडं, त्यांना परत जाण्याचे जे रिट्रीट होण्याचे मार्ग जे आहे ते एवढं मोकळा नव्हतं. प्रॉबेबली दॅट इज अ रिझन. तर आम्ही आता स्पष्टपणे काही सांगू शकत नाही.